ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता जॉर्जिया देशातून एक महत्त्वाची बातमी आहे या क्षणाची. जॉर्जियामध्ये भारताचे 100 विद्यार्थी अडकल्याचं कळतंय आणि यांना आता पुन्हा भारतात मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार का आणि त्यांच्याकडून काय आवाहन करण्यात येते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. तर जॉर्जियामध्ये भारताचे 100 विद्यार्थी अडकल्याची माहिती या क्षणाची आपल्या हाती आलेली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून काही संवाद आपल्या देशाशी साधला जातोय का, त्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी, आणि त्या दृष्टिकोनातून आता केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय बाहेर परदेशात अडकलेल्या काही विद्यार्थ्यांना केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन मायदेशी पुन्हा आणलेला आहे. त्यामुळे आता या देखील 100 विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. अद्वैत, काय अधिकची तपशील या संदर्भात? स्वाती, आपण बघितलं की सिंगापूरच्या विमानतळावरती अडकलेले विद्यार्थी कालच भारतामध्ये पोहोचले. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की विशेषतः वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातून खूप सारे विद्यार्थी वेगळ्या देशामध्ये जात असतात. तसेच हे साधारणतः शेकडो विद्यार्थी आहेत महाराष्ट्राचे जे जॉर्जिया इथं शिकायला गेलेले आहेत. आणि आता कोरोनाच्या महामारीमुळे आपण पाहतोय की त्याचा प्रसार अनेक देशांमध्ये झाल्यामुळं तिथे देखील परीक्षा रद्द झालेल्या आहेत आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता इतके दिवस तिथं बसून काय करायचं, कारण तिथं ही परिस्थिती जी आहे ती बिघडत चाललेली आहे. घरचे लोक देखील काळजी करतात. त्यामुळं या मुलांनी सुद्धा भारतामध्ये परतण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना तिथलं जे प्रशासन आहे तर ते सहकार्य करत नाहीये. त्याने तिथं अधिकाऱ्यांशी देखील संपर्क केलेला आहे. त्यामुळे ते विद्यार्थी काळजीत आहेत आणि एखादी जर फ्लाईट आम्हाला उपलब्ध झाली तर आम्ही भारतामध्ये येऊ शकतो. जसे बाकीच्या काही ठिकाणचे विद्यार्थी हे भारतामध्ये आलेले आहेत, यशस्वी झालेले आहेत, तसं आम्हालाही ते तिकडनं घेऊन यावं यासाठी हे विद्यार्थी विनंती करतायत. त्यामुळे त्यांनी आता आपल्याशी संपर्क केलेला आहे आणि आवाहन केलेलं आहे की तुम्ही देखील भारतामधले जे नेते असतील किंवा प्रशासन असतील त्यांच्याशी संपर्क करा. ते देखील तिकडं करत आहेत, परंतु ते काळजीमध्ये आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथलं हवामान देखील खूप बदलतंय. तिथं सॅनिटायझर किंवा मास्क अशा ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या सुद्धा उपलब्ध नाहीयेत. त्यामुळं मानसिक खच्चीकरण त्या विद्यार्थ्यांचं होऊ लागलेलं आहे आणि लवकरात लवकर आम्हाला भारत सरकारने जॉर्जियाशी संपर्क साधून एखादं विमान जर दिलं आणि भारतामध्ये आणलं तर आम्ही आमच्या घरी पोहोचू शकू. वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातले जे विद्यार्थी आहेत, सोलापूर जिल्ह्यामधले देखील काही विद्यार्थी आहेत आणि त्यांनी आता न्यूज 18 लोकमतच्या मार्फत आपली जी एक विनंती आहे किंवा आपली जी काही एक व्यथा आहे ती मांडलेली आहे. अगदी अद्वैत, आणि आपण पाहिलं की सिंगापूरमध्ये अडकलेल्या 50 विद्यार्थ्यांची देखील आपण बातमी दिली होती आणि त्याची दखल घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना देखील मदत केलेली आहे. त्यामुळे आता आपल्या या बातमीनंतर देखील मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार दखल